मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि पोलीस भरतीला वारंवार जे काही विचारणारे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहे मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपण पोलीस भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे मित्रांनो, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. त्या लिंकवर टच करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यामुळे मित्रांनो, त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF तसेच चालू घडामोडी आणि झालेल्या प्रश्नपत्रिका मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची आपण लिंक टाकलेली पहा. आपण पहिला प्रश्न आंबा. आंबा हा कोणत्या मार्गावर लागतो? कोणता? आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? तर आंबा आपल्याला माहिती कुठे आहे? रत्नागिरीमध्ये आंबा आहे. म्हणून बघा कोल्हापूर रत्नागिरी या ठिकाणी आपलं फायनल आन्सर होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता घाट हा साताऱ्यामध्ये आहे? आता आपण घाटाला पूर्ण रिव्हिजन मारून घेऊ. तर खालीलपैकी कोणता घाट हा साताऱ्यामध्ये आहे? तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी. लक्षात ठेवायचं बघा, खंबाटकी घाट हा कुठे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या 2 तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचा करेक्ट आन्सर बघा आंबेनळी घाट. लक्षात ठेवायचं आंबेनळी घाट. जे पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करायचं बघा. जे वरती प्रेम करत असतील बघा त्यांनी लगेच लाईक करा बघा, कारण की या ठिकाणी आपल्याला नोकरी लागणार आहे आणि अभ्यासाला आपण लाईक केलंच पाहिजे. त्यामुळे एक लाईक झाली पाहिजे. लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका. मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही परत. सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि लाईकच्या बटनावर लगेच करून टाका क्लिक बरं का या ठिकाणी बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी असेच व्हिडिओ रिकमेंड होत असतील. तर बघा पुढचा प्रश्न आहे, पसरणी घाट हा कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? कोणता? पसरणी घाट. तर मित्रांनो, पुणे आणि महाबळेश्वर लक्षात ठेवायचं आपल्याला. पुणे आणि महाबळेश्वर दरम्यान आपल्याला पसरणी घाट आपल्याला लागतो. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, अहमदनगर कल्याण मार्गावर आता अहमदनगरचं नामकरण काय झालंय बघा अहिल्यानगर झालंय. तर कोणता घाट आहे? तर माळशेज घाट आहे. लक्षात ठेवायचंय कोणता घाट आहे मित्रांनो? माळशेज घाट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे पहा. रायगड जिल्ह्यामधील माणगाव, पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा ताम्हिणी घाट याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? ताम्हिणी घाट आहे. बघा ताम्हिणी घाट माणगाव, रायगड आणि मुळशी, पुणे या तालुक्यांना या ठिकाणी जोडतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. आता या ठिकाणी वरंधा घाट कुठं लागतो? पुणे, महाड. लक्षात ठेवा वरंधा घाट लागतो. घोणसे घाट माणगाव, श्रीवर्धन या ठिकाणी लागतो. बोरघाट मुंबई, पुणे. लक्षात ठेवा बोरं कुठं खायचे? मुंबई, पुण्याला गेल्यावरच खायचे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? माळशेज घाट आत्ताच पाहिलं मित्रांनो, नगर कल्याण मार्गावर माळशेज घाट आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी तुमच्या घाटावरचे A to Z प्रश्न कव्हर होणार आहे पहा. मी तुमचं एक सुद्धा मिनिटं व्हायला घालत नाही. कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे कुंभार्ली घाट आहे. लक्षात ठेवायचं बघा, कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट आहे मित्रांनो. अनुस्कुरा पहा, पोलीस भरतीसाठी आपण एक महत्त्वाची PDF तयार केलेली पहा. आता बघा पोलीस भरतीमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा, कारण की पहा आता जे काही जुने विद्यार्थी असतील 1-1, 2-2 मार्कांनी राहिलेले विद्यार्थी आणि जो काही नवीन लॉट आहे म्हणजे फ्रेश पॉईंटचा काही एकदम टॉपर विद्यार्थी असतात. आता या ठिकाणी जबरदस्त मुंडकेतोड कॉम्पिटिशन आहे बघा. कॉम्पिटिशन असं असणार आहे की 1-1 मार्कांनी या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते. आता आपल्याला ग्राउंड प्लस अभ्यास सुद्धा करणं आहे, कारण की अभ्यास पण तितकाच महत्त्वाचा आहे. फायनलला आपल्याला बघा निराशा हाती लागली नाही पाहिजे आणि ही शेवटची भरती समजून आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. यासाठी मित्रांनो आपण एक PDF लॉन्च केली आहे. या PDFमध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार पहा. 10,000 प्रश्न यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी एका वर्षाच्या मिळणार. त्यासोबत बघा मराठी व्याकरण, GK, वन लाईनर, त्याचबरोबर जे काही GKचे महत्त्वाचे टॉपिक आहे इतिहास, भूगोल, वारंवार विचारणारे जे काही महत्त्वाचे कलम असतील, जे काही इतिहास असेल, म्हणजे सगळे टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले मित्रांनो. काय आपला फोनपे नंबर आहे बघा 93 25 23 93 25 23 0840 बघा 93 25 23 0840 या नंबरला तुम्हाला बघा ₹199 फोनपे करायचे आहेत पहा. ₹199 बघा फोनपे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच त्याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे PDF पाठवून देईन आणि लगेच तुम्ही अभ्यासाला लागायचं. 1-1 मिनिटं महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला एकच विचार करायचा आहे, आपला कॉम्पिटिटर म्हणजे आपला जो काही प्रतिस्पर्धी आहे या वेळेला काय करत असेल. तर बघा आपल्याला जबरदस्त अभ्यास करायचा आहे, पूर्णपणे फोकस होऊन अभ्यास करायचा आहे आणि यावेळेस 100% वर्दी घालायची पहा. बघा जो काही नंबर दिसतोय 93 25 23 0840 या नंबरला तुम्हाला ₹199 फोनपे किंवा
Google Pay करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल आणि लवकरात लवकर आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे पहा. घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? काय प्रश्न आहे? अनुस्कुरा घाट हा रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर कोल्हापूर याचं बरोबर उत्तर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर. अनुस्कुरा घाट मित्रांनो लक्षात ठेवा रत्नागिरी कोल्हापूरला या ठिकाणी जोडत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा हरिश्चंद्र आणि रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे हे नगर जिल्ह्यामध्ये पहा अहिल्यानगरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यात नाही? कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे लोहगड. लक्षात ठेवा लोहगड. बरोबर? या ठिकाणी लोहगड हा किल्ला कुठे आहे मित्रांनो? पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामध्ये किल्ले कोणते बघा? या ठिकाणी जर पाहिलं रायगड, त्याच्यानंतर खंदेरी, सरसगड, त्याच्यानंतर सागरगड, कर्नाळा, शिवरतगड, त्याच्यानंतर सुधागड, लिंगाणा, सोनगड, रतनगड, अवचितगड, मानगड, चंद्रगड आणि घोसाले हे मित्रांनो रायगड जिल्ह्यामधले किल्ले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागामध्ये कोकणामध्ये कोणता किल्ला आपल्याला विचारलंय? त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा कोकणामध्ये कोणता किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग याचं करेक्ट आन्सर आहे पहा लक्षात ठेवा. सुवर्णदुर्ग किल्ला बघा रत्नागिरीमध्ये येतो कोकण विभागामध्ये. समजलं? पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही विचारले बघा आहे का नाही व्यवस्थित पाहिजे बघा. कारण की पहा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट जम्पलिंग करून घेता सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे म्हणून समजून लगेच ऑप्शन मारता. डॉक्टरकडे गेल्यावर लगेच डॉक्टर म्हणतो का खाला लगेच काढा पॅन्ट लगेच इंजेक्शन देतो काय विचारतो का नाही काय दुख होतं काय नाही गोळ्या देऊ का औषध देऊ तसं पण या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित वाचायचंय बघा. या ठिकाणी थोडा जरी हलगजरीपणा केला तर आपली नोकरी गेली म्हणून समजा कारण की एक मार्काने राहिलेली मुलं आहेत त्यांना विचारा काय दुःख आहे परत बेचे पाडे चालू होतील. बरोबर एक नाही? मग खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाहीये? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 प्रबळगड मित्रांनो साताऱ्यामध्ये नाही बघा. बाकी बघा वसंतगड, वायराटगड, भूषणगड हे सगळे साताऱ्यामधले आहेत पहा. सज्जनगडच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे? काय प्रश्न आहे बघा सज्जनगडच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे? तर परळी हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे बघा वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? काय प्रश्न आहे? वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो हा भुईकोट किल्ला आहे बघा वसईचा. समजलं? साल्हेर हा जो काही किल्ला आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा साल्हेर हा नाशिकमध्ये पहा लक्षात ठेवायचं आहे. साल्हेर हा नाशिकमध्ये. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा सगळ्यांनी डोके जागेवर ठेवायचे आहेत. कान नाक घसा सगळं या ठिकाणी लक्ष देऊन एकाग्र करायचं आहे आपल्याला. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये कोणता? नरनाळा किल्ला. चला अतिशय महत्वाचा आहे बघा. तर या ठिकाणी बघा अकोट कोणता आहे बघा अकोट. मित्रांनो जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या ठिकाणी शेवटी मी एक प्रश्न देणार आहे पहा त्या उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे. बघू कोण शेवटपर्यंत टिकतंय. नेक्स्ट आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर मित्रांनो साल्हेर हा आपल्या महाराष्ट्रातील सध्याचा सगळ्यात उंच किल्ला आहे. लक्षात ठेवा साल्हेर. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये कोणता सुवर्णदुर्ग किल्ला? लक्षात ठेवा मित्रांनो सुवर्णदुर्ग हा किल्ला मित्रांनो दापोली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. कुठं दापोली रत्नागिरीतील दापोली. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील एकमेव शिव छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. तर हे मंदिर कोणी बांधलं आहे? तर मित्रांनो हे मंदिर बांधलेलं आहे छत्रपती राजाराम महाराज. बरोबर छत्रपती राजाराम महाराज. आणि नुकतेच बघा या ठिकाणी भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे पहा. पुढचा प्रश्न काय पहा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अजिंक्य तारा मित्रांनो या ठिकाणी कुठे आहे पहा. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 साताऱ्यामध्ये बघा अजिंक्य तारा आहे पहा. लक्षात ठेवा कुठे आहे सातारामध्ये आपल्याला अजिंक्य तारा पाहायला मिळतो सातारा. बरोबर? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आपल्या सगळ्याला माहिती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जुन्नरमध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी आपल्याला पाहायला भेटतं पहा. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा मित्रांनो रायगडमध्ये पहा. मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा बघा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी याची PDF मी तुम्हाला देणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? आत्ताच पाहिला आपण कर्नाळा कुठे मित्रांनो रायगडमध्ये पहा. कुठं?
रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला कर्नाळा किल्ला पाहावयास मिळतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. अजिंठा लेणी या ठिकाणी विचारलं मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 3 वाघूर. लक्षात ठेवायचं आहे वाघूर. बरोबर वाघूर. नेक्स्ट आहे पहा, भारतामध्ये खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर पितळखोरा मित्रांनो सर्वात प्राचीन लेणी आपल्याला पाहायला भेटते. कोणती आहे? पितळखोरा. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणती? खजुराहो लेणी. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी. लक्षात ठेवा एमपी यालाच आपण काय म्हणतो? मध्य प्रदेश. नेक्स्ट आहे पहा तोरणमाळ. काय प्रश्न आहे बघा? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला सगळ्यांनी व्यवस्थित सांगायचंय. तोरणमाळ मित्रांनो नंदुरबार मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं? नंदुरबार मध्ये. पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर पहा मित्रांनो. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं महाबळेश्वर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. तर वरीलपैकी सर्व पहा. बरोबर. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांच्या संदर्भामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायला लावलेली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाबळेश्वर आत्ताच पाहिलं साताऱ्यामध्ये, माथेरान ठाणेमध्ये का नाही? लक्षात ठेवा भंडारदरा अहमदनगरमध्ये बरोबर आहे. चिखलदरा अमरावतीमध्ये पहा. या ठिकाणी नवीन नाव काय झालेलं बघा? अहिल्यानगर झाले पहा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पहा. तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचे ठिकाण. त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? आता उंची पण आपली लक्षात असली पाहिजे. 1150 लक्षात ठेवा. 1150 मीटर या ठिकाणी त्याची काय पहा उंची आपल्याला पाहायला मिळते. विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं मित्रांनो? तर चिखलदरा आहे पहा. विदर्भातील काय बघा थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा चिखलदरा. नेक्स्ट आहे पहा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे पहा. मनातले मनात सगळ्यांनी काढलं असेल तर रायगड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. माथेरान कुठे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माथेरान. माथेरान घाटमाथा टिंबटिंब जवळ आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 नेरळ. लक्षात ठेवा नेरळ. नेक्स्ट आहे बघा आंबोली. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा आंबोली कोणत्या ठिकाणी आहे? सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला आंबोली हे पाहायला मिळतं. कुठं? सिंधुदुर्ग या ठिकाणी. समजलं? नेक्स्ट आहे पहा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? चिखलदरा. तर चिखलदरा कुठे बघा? अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला चिखलदरा पाहावयास मिळतं. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 आंबोली. लक्षात ठेवा आंबोली हे सगळ्याधिक पावसाचं ठिकाण आहे मित्रांनो. गटात न बसणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी जर पाहिलं कोयना, कृष्णा, गोदावरी ह्या काय आहेत बघा नद्या आहेत पहा. समजलं? परंतु कळसुबाई काय या ठिकाणी आपल्याला शिखर पाहायला मिळतं. काय बघा हे शिखर आहे. शिखर आहे. लक्षात ठेवा शिखर धवन नाही शिखर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर मित्रांनो गरम पाण्याचे झरे असणारं वज्रेश्वरी हे ठिकाण आपल्याला कुठं पाहायला मिळतं? तर ठाण्यामध्ये मित्रांनो हे आपल्याला लक्षात ठेवायचं पहा ठाणे. समजलं? गरम पाण्याचे झरे. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर मित्रांनो दक्षिण गंगा हे गोदावरी नदीला या ठिकाणी म्हटलं जातं. कोणाला? गोदावरी नदीला या ठिकाणी दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा कराडजवळ प्रीती संगम येथे टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे. कराडजवळ. तर लक्षात ठेवा मित्रांनो कृष्णा आणि कोयना याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा कृष्णा आणि कोयना. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा मुळा, मुठा, घोडसिना, कुकडी, कर्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत पहा. मुळा, मुठा, घोडसिना, कुकडी. तर लक्षात ठेवा मित्रांनो हे कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर भीमा. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदीच्या या ठिकाणी बघा त्या काय आहेत बघा उपनद्या आहेत भीमा. पुढचा प्रश्न बघा सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? लक्षात ठेवा सहस्रकुंड. मित्रांनो सहस्रकुंड हे कोणत्या ठिकाणी? तर उमरखेड. लक्षात ठेवा मित्रांनो उमरखेड या ठिकाणी आहे. गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी नदीचा उगम
कोणत्या ठिकाणी होतो? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भीमा, भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते विचारले. काही पण प्रश्न येऊ शकतो. तर आंबेगाव लक्षात ठेवा, आंबेगावमध्ये या ठिकाणी होती पहा. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर वज्रेश्वरी या ठिकाणामधलं गरम पाणी लक्षात ठेवा मित्रांनो, वज्रेश्वरी या ठिकाणामधलं गरम पाणी जे भिवंडी लक्षात ठेवायचे बघा, भिवंडी ऑप्शन क्रमांक 1 आपलं